पूर्ण ब्रह्म सनातन जो माया चक्र चाळक शुद्ध चैतन्य ते श्रीकृष्ण रूपे अवतरला. दानव बहुत माजले तिही भक्त जन गांजिले. या लागी निर्गुण सगुणत्व आले तेचे अवतरले कृष्ण रूप. वार्ष्णेय गंधर्व उन्मत्त तोची धृतराष्ट्र आला सत्य. गजायुत बल अद्भुत कुरुकुळी जन्मला. दुष्ट कलीचे रूप सगळे ते दुर्योधन रूपे जन्मले. काम क्रोध मद मत्सर आगळे हृदयी जयाच्या नांदती. दुःख शासनादी बंधू शतभरी ते राक्षस प्रकटले अवनीवरी. जे पोल असते लंके माझारी तेचे हस्तिनापुरी जन्मले. जय विजयांश रावण कुंभकर्ण तेची शिशुपाल वक्रदंत दोघी जण. जरासंधादी काळ यवन दैत्यांश सर्व जन्मले. ओम मागध चैद्य कौरव सकळ गौमासुर बाणादी दुष्ट भूपाळ. हे दैत्याचे ब्रह्मचारी द्रोणाचार्य निश्चित गौतम वीर जन्मला. शिवहृदय क्रोध प्रबळ तो अश्वत्थामा बळे. तो कर्ण निर्मळ कुंती उदरी अवतरला. यम समीर शशिवर अश्विनो देव दोघे सुंदर. याचे धर्म भीम अर्जुन वीर नकुल सहदेव जन्मले. पंच सूर्य पृथ्वीवर अवतरले कुंतीच्या उदरी. उजळली सकळ धरित्री प्रताप तेज ज्याचिया. दुर्वास मुखे मंत्र समीरे फुंकोनी कुंतीच्या कर्णद्वारे. पांचही दीप एक सरे पाजरले ते धरेवरी. पतंग ते कौरव निश्चिती या पंचदीपावरी झेपावती. परिपक्षासहित भस्म होती राज्य लोभे झुंजता. श्रीकृष्ण द्वारा वतीची भवानी पाच दिवटी हाती घेऊनी. ब्रह्मांड मंडपी गोधळ घालून दैत्य सर्व रगडिले. भूगोळ दुर्गी पांचही यंत्रे स्वसत्ता औषधीची पात्रे. भरवणिया स्मरारी मित्रे भडकाविली दुष्टावरी. की यादव पांडव लोक कुठार सुभुजा बळे धरून यादवेंद्र. दुष्ट कानन समग्र छेदोनी निर्मळ केले पै. शची मृडाने उभयांश मिळवणी तेची द्रौपदी याज्ञसेनी. तिचा कैवारी चक्रपाणी होऊन धरणी निर्वीर करी. बाळपणी गोकुळी दैत्य मारिले उरले ते मथुरेसी संहारिले. जरासंधादी दुष्ट पाडिले भस्म केले काळेवना. द्वारकेसी येऊनी शक्ती परिनेली रुक्मिणी. त्यावरी जांबवंतासी युद्ध करुणी जांबवंतीवरी येली. त्यावरी सत्यभामा परनुनी शतधन्वा मारून घेतला म्हणी. 25वा अध्याय संपताक्षणी कथा इतकी झाली. यावरी जे कथानुसंधान ऐकोत पंडित विचक्षण. एके दिवशी गजपुराहून अर्जुन आला हरिदर्शना. क्षम देऊनी वनमाळी क्षम वार्ता सकळ पुसिली. तो मृगये लागी ते काळी प्रार्थ कृष्ण निघाले. एके रथी दोघे जण आरूढले कृष्णार्जुन. सवे चतुरंग सैन्य घेऊन वना चालले. दारुक सारथी परमचतुर रथ चालवी समीराहुनी सत्वर. क्रीडा क्रीडत श्रीकरधर यमुना तीरी पावला. माध्यान्हा आला असे मित्र तो कालिंदी तटी वारिज नेत्र. स्थिरावला हो क्षण मात्र वन विचित्र विलोकितसे. कालिंदी तटी एक कामिनी परम सुंदर पद्मनयनी. जिची या अंगुष्ठावरुणी देवांगना ओवाळीजे. सकळ लावण्य एकवटले कमलध्ववे हे रूप रचिले. असं श्रीकृष्णे तीस विलोकिले मन बोले किरीटीसी. म्हणे पैलते कोण ललना कातप करते आणि म्हणा. कुळ वर्ण पुसोनी अर्जुना झडकरी येई मागुता. शिरीवंदोनी वचन तीज जवळी आला अर्जुन. म्हणे कल्याणवती तू कोण तप किमर्थ करीतेसी. तव ते बोले पद्मनयना मी असे जाण सूर्यकन्या. तप करीते मन कामना पूर्ण व्हावया कारणे. तू म्हणसी कामना कोण तरी जो श्रीकृष्ण कार्या मर्दन. तो पती व्हावया लागी पूर्ण तप करीते मी येथे.
संतोषला पार्थवीर म्हणे तोची येता आला श्रीधर द्वारकाधीश समर धीर रथी बैसोनी पातला धन्य तू चंड किरण कुमारी तुझे तप फळाले अवसरी तरीच वैकुंठनाथ वनांतरी मृगे लागी पातला ऐसे ऐकता लावण्य खाणे ब्रह्मानंद पूर्ण झाली म्हणे धन्य धन्य तुझी वाणी अमृताहुनी गोड वाटे तरी त्या क्षीरसागर विहारा भेटी करी मज लागी सत्वरा ऐसे ऐकता अर्जुन माघारा क्षणी आला हरिपासी सांगितले सर्व वर्तमान ऐकता हंसला जगज्जीवन तैसाची रथ लोटून कालिंदी जवळी पातला कालिंदी विलुकी ते वेळा तो किरीट मुख कुंडले वनमाळा पितांबर धैर मेघ सावळा चतुर्भुज देखिला श्रीरंग जैसा हृदयी होती ध्यात तैसाची देखिला वैकुंठनाथ दिव्य माळा घेऊन त्वरित हरीच्या गळा घातली चरणा माथा ठेविला म्हणे आलिंगिली ते वेळा रैती बैसवून ती अबला श्रीहरी आला द्वारकेसी लागला वाद्यांचा गजर हरी प्रवेशला द्वारकापूर मग मुहूर्त पाहुनी सुंदर लग्न केले यथाविधी 4 दिवस एकच गजर याचक जन सुखी केले समग्र या परी सूर्यकन्या सुकुमार श्रीकर धरेवर येली यावरी अवंतीचा नृपती मित्रविंद नामे पुण्यकीर्ती त्यासी वसुदेव भगिनी सात्वती दिधली होती पूर्वीच त्याची कन्या मित्रविंदा जिच्या स्वरूपासी नाही मर्यादा तिने हरिकीर्ती ऐकता सदा हृदय गोविंदा धरियेले कोणी याचक येती घरा त्यासी म्हणे कृष्ण कीर्तन करा उपवर झाली ते सुंदरा हृदय यदुवीरा न विसरे राजा कन्येसी वर पाहत तो ती सकळला वृत्तांत मग पितयासी विनवित वर कृष्णनाथानिका वरवरीन एक जगज्जीवन इतर पुरुष तुझ समान ऐसे ऐकून कन्याचे वचन राजा मने आनंदला तिचे चौघे बंधू सबळ कृष्ण दोषी महाखळ तिही वृत्तांत ऐकता सबळ क्रोधायमान झाले म्हणती आम्ही कृष्णाशी न देऊ भगिनी म्हणून सकळ राजे बोलावुनी सभे बैसविले ते क्षणी नाना उपचार पुजवनिया कन्येचे हाती दिली माळ म्हणती तुझ जो आवडे भूपाळ त्यासी माळ घाली तत्काळ म्हणून उभी केली तो मित्रविंदा ते अवसरी म्हणे श्याम सुंदरा मुरारी जरी न पावसी झडकरी तरी हा देह ठेविना सर्वांतरात्मा श्रीकृष्ण जाणे सर्वांचे अंतरखून तत्काळ रथारूढ होऊन निज भारेसी पातला अवंती नगरा समीप आला वैकुंठ नगरीचा भूप सभेसी बसले जे नृप भयभीत झाले ते आला ऐकता मृगेंद्र भयभीत होती वनचर तैसे महासभानायक समग्र चिंतातूर झाले सभे माझी आला तमाल नीळ तो मित्रविंदा घेऊन उभी माळ हरी देखताची तत्काळ गळा घातली निमिषार्धे तैसीची उचलोनी नवरी वेगे घातली चंदनावरी निज भारे सहित कंसारी द्वारकेकडे परतला झाला एक हाकार धाविन्नले युद्धासी रपवर युद्ध झाले घोरांतर सकळ राज्य पराभविले नवरीचे चौघे बंधू ते अवसरी युद्ध करू धावती झडकरी त्यासही कृष्णे बाणांवरी त्रासोनिया पळविले ऐसा करून या पुरुषार्थ द्वारकेसी आला कृष्णनाथ 4 दिवस पर्यंत यथाविधी लग्न केले ज्यावरी राजा यज्ञजित त्याची कन्या उपवर होत यज्ञजिती नाम सत्य रूप विशेष सर्वाहुनी देखून या कन्या सुंदर जेते मागो येती रपवर राजा म्हणे पृथ्वीवरी जो बलाढ्य वीर त्यासीच कन्या देई नवी अद्भुतपण करीन रपवर सप्त वृषभ भयंकर साथही आकुळोनी जो वीर वेसना घाले एकदाची 7 वृषभांची नासिके एक हस्ते आकुळीने देखे एकदाच टोंचील कौतुके त्यासीच कन्याचे पाणिग्रहण देशोदेशीचे नृपती कर्ण दुर्योधनाधिक येती परिमन भेदवेना निश्चिती मग बैसती मुखवत
कोणी एक वृषभ बळे धरी, शिंगे झाडती झडकरी, तो तेथे द्वारकापूर विहारी, निज भारेसी पातला. पणाचा वृत्तांत करला समस्त, मग दृढ कांस घाली रमानाथ. व्रजाचे वृषभ भासत, आकडी सर्वा देखता, त्रिभुवनीच्या बिरा नाटोपे पण, तो सिद्धीसी नेला न लगता क्षण. 7 वृषभांची नाके टोचून, वेसना घाली एकदाची, झाला एकच जय जयकार, याज्ञजिती माळ घाली सत्वर. तो खवळले दुष्ट रूपवर, युद्धाला मिसळले, सकळ राज्य पराभवून, यथाविधी केले पाणिग्रहण. राये अपार दिधले आंदन, मग नारायण बोळविला, सवे घेऊन याज्ञजिती, द्वारकेस आला यदुपती. यावरी मद्ररायाची कन्या मद्रावती, ती श्रीपती वरिता झाला. माता पिता बंधुजन, म्हणती पुरुषार्थी नवरा नारायण, त्यासी मद्रावती देऊन षोडशोपचारे पूजावा. मग बोलावून श्रीपती, यथाविधी दिधली मद्रावती, 4 दिवस 16 निश्चिती, यथा सांग झाला. देवोनी अपार आंदन, बोळविला यादव कुलभूषण. मद्रावती सवे घेऊन, गजरे पातला निज नगरा. यावरी राजा लक्ष्मणसेन, त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्न, तेने केला दुर्धरपण, मत्स्ययंत्र ते धवा. अखंड मत्स्ययंत्र फिरत, खालते पाहोने उदकांत, नलिका यंत्रे बाण त्वरित, अधोवदने सोडावा. भेदावया मत्स्याचा वामनयन, मर्यादा केली 3 बाण, जो हे लक्ष भेदील सुजान, त्यासी कन्या देईन हे. मिळाले देशोदेशीचे रूपवर, दुर्योधन कर्णादी शाल्ववीर, निज भारे पार्थिव वीर सत्वर, तोही आला तेधवा. तो धनुष्य देखिले प्रचंड, शिवधनुष्या ऐसे वितंड, नुचले आधी कोणासी कोदंड, मग यंत्र भेदिल कोण पै. कोणी धनुष्य उचलून पाहती, तो ते कोणान ढळे निश्चिती. उगेची बैसती तटस्थपती, कौतुक म्हणती पाहू आता. मग उठिला वीर कर्ण, आपुले संपूर्ण बळ वेचून, धनुष्यासी चढविला गुण, नाना प्रकारे करुणिया. खाली भोवे उदकाचा आवर्त, वरी चक्राकार मीन फिरत, नलिकाद्वारे न भेदवे निश्चित, म्हणून धनुष्य ठेविले. स्वस्थानी बैसला कर्ण, मग उठिला पार्थ आपण, धनुष्या लावून या बाण, अधोवदने सोडिला, परी चुकले तेही संधान. मग धनुष्य खाली ठेवी अर्जुन, बैसला स्वस्थानी जाऊन, कोणा पण न भेदवे. सभा राहिली तटस्थ पूर्ण, कन्या उभी माळ घेऊन, विलोकी श्रीरंगाचे वदन, प्रेमे करून सद्गीत, जाणून तिचे अंतर. सत्वर उठिला यादवेंद्र, धनुष्यबाण घेऊन सत्वर, ठाण मांडिले तेधवा. पूर्वी रामे केले त्र्यंबक चाप भंजन, त्याहून कठीण दिसे हा पण, लीलावतारी जगन्मोहन, न लागता क्षण भेदिल. नलिकाद्वारे बाण गेला, मत्स्य नयन तेव्हा भेदिला, एकच जय जयकार झाला, निर्जर पुष्पे वर्षती. ते वेळी त्या कालिया मर्दना, माळ घाली लक्ष्मणा, मग प्रार्थोनी राहाविले जगज्जीवना, लग्न केले विधीपूर्वक. 4 दिवस 16 झाला अद्भुत, 2 लक्ष वाजी 1 लक्ष रथ, 1 अयुत गज ऐसे पर्वत, आनंद दिधले तेधवा. लक्ष्मणा घेऊन सवेग, द्वारकेसी आला श्रीरंग, अष्टनायिकावरिल्या सांग, भक्त भोभंगे यावरी. अष्टनायिका सहित नांदे द्वारकेसी वैकुंठनाथ, लीलावतारी रुक्मिणी कांत, प्रतापाद्भुत नवर्णवे. रुक्मिणी जांबवंती सत्यभामा सगुणा, कालिंदी मित्रविंदा याज्ञजिती सुजाना, मद्रावती आणि 8वी लक्ष्मणा, नारायणे वरी येल्या. ऐसा द्वारकेसी नादे जगज्जीवन, तो अकस्मात कमलोद्भव नंदन, हाती ब्रह्मविना घेऊन, ऊर्ध्वपंथे पातला. सुधर्मा सभेस यादवेंद्र, यादवां समवेत बैसला उदार, नारद देखता रुक्मिणीवर, उठून उभा ठाकला. जो व्यास वाल्मिकांचा गुरुसाचार, त्याशी षोडशोपचारे पूजी श्रीधर. ब्राह्मण देव यदुवीर, परमप्रियकर भक्तासी जो, तो नारद स्वर्गीहून
आणले पारिजात कसुमन, त्याच्या सुवासे करून द्वारका नगर दुमदुमले. चतुर्दश रत्ना माझी सुरेख, श्रीराब्धी माझी निघाला पारिजातक. ज्याचे पालन शची नायक, प्रीतीने स्वर्गी करीतसे. जे पुष्प नसुके कदा काळी, परम दुर्लभ भूमंडळी. ते पुष्प नारदे ते वेळी श्रीरंगासी दिसले. आश्चर्य करीती सभानायक, त्या पुढे सुवास नेनो आणिक. असो सभा विसर्जिल्या सकळीक, निज मंदिरी प्रवेशती. नारद गेला तेथुनी, रुक्मिणीच्या मंदिरी चक्रपाणी. प्रवेशोनी ते चिक्षणी, काय करिता झाला. गजदंताच्या डोल्हारी यावरी, बैसोनिया मुकुट मधु कैटभारी. रुक्मिणी बोलावून ते अवसरी, पुष्प हाती दिधले. परम संतोषरी जगन्माता, परी दुरीच्या मुखे हे वार्ता. सत्यभामेच्या कर्णी तत्वता, प्रवेशले आद्यंत. की पुष्प दिधले रुक्मिणीसी, ऐकता क्षोभली मानसी. ताम्रवर्ण झाला वदन शशी, अश्रुनेत्रासी पयाले. काढून टाकिले अलंकार, मोकळे रुळती कबरी भार. हे देवी भळ सुकुमार, स्वेदे शरीरार्ध झाले. दिव्य तल्पक सांडून, उर्वीवरी केले शयन. हृदय गहिवरले पूर्ण, श्वासोच्छ्वास टाकीतसे. नयने सुटले पाझर, तेने भिजले पयोधर. वर्जिले सकळ उपचार, विकळ शरीर पडिले. सख्यांसी म्हणे त्या चित्त चोरा, नका येऊ देऊ माझ्या मंदिरा. माझा प्राण गेलियाही शरीरा, स्पर्श त्याचा न करावा. हृदय त्याचे परम कठीण, बाळपणे केले विषप्राशन. 12 गावे गेली लाग्न, त्याचे वदन न पाहू मी. तेने भोगिल्या भूत युवती, महापतीत त्याची जपती. त्याची माझी या सदना प्रती, येऊ देऊ नका हो. परम नाटकी कपटी जार, माझी या सवतीचा प्रियकर. त्याचा स्पर्श मात्र मज सर्वथा सोसेना. असो हे वर्तमान त्वरा, कळले त्या भुवन सुंदरा. तत्काळ तिची या मंदिरा, येता झाला यादवेंद्र. तिचा परसून या वृत्तांत, दासी प्रती दावी हस्त संकेत. बोलू नका काही मात, उग्याची असा क्षण भरी. मौनेची येऊनी मोक्षदानी, सत्यभामेचे शिर उचलूनी. असा पुली मांडी घेऊन चक्रपाणी बैसला. मग बोले कंसारी, आमुची राणी आजी भूमीवरी. निजली असे निर्धारी, कोण्या क्रोधे कळेना. मुखचंद्र उतरला देख, भूमीवरी रुळती अलक. कपाळीचा मृग मद सुरेख, धर्म भरे वाहवला. अंजन ओघे पयोधर, कृष्णमुख झाले समग्र. द्विज समुदाय सकळवर, विद्रुमाधर सुकले. परम विशाळ नेत्र अंबुधर, आरक्त झाले झिरपे निर. निचेष्टित पडले इंद्रिय कर, कारभार टाकून या. नयन कपटे उघडवणे, आम्हाकडे न पाहे चिराणी. खेद तरी धरिला मने, कोणी गोष्टीचा न कळेसी. ऐसे लौकिक विलास, दावी तेव्हा पुराण पुरुष. आपल्या पितांबरे ऋषिकेश, नेत्र अश्रू पुसी तेव्हा. मग ते सद्गदित होऊन, स्फुंदोनी बोले वचन. दिसी तुम्ही दिधले सुमन, तिचे समाधान करावे. मजवरी असते तुमचे मन, तरी का तिसी देता सुमन. ऐकताची ऐसे वचन, हासे आले रमारंगा. हरी म्हणे नारदे आणिले सुमन, ते देऊनी केले तिचे समाधान. परी तुझे द्वारी आणून, वृक्ष लावीन अवघाची. ऐसे बोलवणी उठविली, आलिंगन देऊनी अंकी बैसविली. नूतन अलंकार ते वेळी, स्वहस्ते वनमाळी लेववित. शीस पूळ चंद्र जडोणी, आपल्या हाते घातली वेणी. वेणी जैनग चक्रपाणी, ठाई ठाई गुंफित. मुख धुवनी स्वहस्ते, कुंकुम रेखिले रमानाथे. अंग प्रत्यंगी भूषणे समजते, दिव्य नूतने लेवविली. ऐसे करीत समाधान, तो तेची वेळी पाक शासन. आला गाराने घेऊन, हरी लागी सांगावया. करोनी साष्टांग नमस्कार, उभा राहिला वज्रधर. भ्रुसंकेत श्रीराब्धिजावर, वर्तमान पुसेंद्राते. तो म्हणे यादवराया, नरकासूर येऊन या.
आमचा मुख्य मुकुट हिरोनिया घेऊन गेला निजबळे. आमची जे का आदिती माता तिची कुंडले नेली जगन्नाथा. ज्या कुंडलांची प्रभा पाहता शशी सूर्य झांकोळती. भूमिपुत्र नरकासुर असंख्य त्याजवळी दैत्यभार. देवांची पदे समग्र हिरोनी घ्यावया इच्छितसे. आम्ही कोणासी जावे शरण तू देवाधिदेव सनातन. बारके खेद पावता धावून पितयाच्या गळा पडती पै. माता जरी परते लोटी परी तिच्या पायी घातली मिठी. आम्ही शरण जगजेठी याची रीती तुझा आलो. कैवारिया यादवेंद्रा धावणे करी प्रताप रुद्रा. दीनबंधू करुण समुद्रा ब्रीदे सांभाळ्या पुली. ऐसे ऐकून सत्यभामापती सैन्य सिद्ध करवी शीघ्रगती. यादव भार सिद्धे होती चतुरंग दलासहित पै. त्राटिल्या संग्राम संकेत भेरी तेने मंगळ जननी थरारी. तो सत्यभामा म्हणे जी कंसारी मीही येईन समागमे. ऐकते तुमच्या संग्राम गोष्टी परी मीही पाहिना जी दृष्टी. गरुडावरी तुमच्या पुष्टी मागे लपवून राहीन मी. हरी म्हणे ऐक मृगनयनी संग्रामाच्या गोष्टी ऐकिजे कानी. महावीर रण देखोनी मूर्छा येऊनी पडती धरे. तुझ सोसेना अनिल शीतळ तेथे येती बाणांचे कल्लोळ. ते नव्हे गायन मंजुळ आरडती सकळ वीर तेथे. तो नव्हे मृदंग मधुर होती उल्हाट यंत्रांचे भडीमार. तुझ उष्ण न सोसे अनुमात्र शस्त्र संभार वर्षती तेथे. सत्यभामा म्हणे प्रतापशुरा तुम्ही जवळी असता यादवेंद्रा. मजन लगे भयवारा तुमच्या कृपे करून या. मनी विचारिले जगन्नाथे जरी समागमे न न्यावे इथे. तरीही पुन्हा रुसेल मग माते सांकडे होईल दुसरे. स्त्रियसी युद्ध केल्या विन भौमासूर नाही मरण. पुढील भविष्यार्थ जाणून सत्यभामा सवे घेतली. गरुडारूढ झाला जगजेठी सत्यभामा बैसविली पाठी. दळ भारेसी उठाउटी दैत्यपुरी समीपाला. तो सात दुर्गे तया नगरा भेदीत गेली हो अंबरा. सात परिगाव धारा जेथी चार निरांत न लागे. महाप्रतापी नरकासुर भूमंडळाच्या कन्या नागर. 116 सांचवोने ठेविल्या. तितक्यांशी लग्न लावून या. करू इच्छा आपल्या स्त्रिया. ज्याच्या स्वरूपावरून या रंभा मेनका ओवाळीजे. ऐशा त्या सुंदरा कोंडुनी नरकासुरे ठेविल्या निज सदनी. सेनासहित चक्रपाणी वेढा घाली नगराते. कळला नरकासुरासी समाचार की इंद्राचा कैवारी यादवेंद्र. युद्धा लागी आला बाहेर दैत्य थोर कोपला. आज्ञा देता ते अवसरी सेना सुंदू लोटला बाहेरी. रणवाद्य महागजरी वाजू लागली तेव्हा. एकाहून एक उंच दुर्गे उलाट यंत्रे भडकती वेगे. इंद्रादिक निराळ मार्गे विमानी बैसोनी पाहती. पायदळावरी या पायदळ एक वटले परम तुंबळ. एकच झाला रण कोल्हाळ देखता काळ भय पावे. तुरंगावरी तुरंग लोटती वीरांशी वीर झगडती. असिलता करी लखलखती क्षणप्रभे सारिख्या. रथांसी रथ मिळाले अश्वदोपायी उभे ठाकले. दोन्ही मकर तोंडासी घर्षण झाले कल्पांत मांडला ते वेळे. सारथ्यांशी सारथी हानिती रथियांशी रथी ओढली. देह आशा टाकोनी भिडती स्वामी कार्याकारणे. परम कुशल सारथी रथ ओढोनी माघारे करीती. पवन वेगे रथ मिरविती कावे देती सव्या अपसव्य. की त्या रणसागरावरी सहजे रथ तेची थोर जहाजे. वरी ध्वज सतेज विराजे पवन वेगे धावती. रणसागरी मीन चंचळ तेची पायदळ हिंडे चपळ. गज धावती सबळ तेची नाडे सावजे पहे. रक्त गंगे माझी शुंडा तुटन वाहती ते चपळ विरोनी जान. छत्रे नीलवर्ण पडती तुटोन तेची कुर्म वर्तुळाकार. असो यादव वीरांचा भार थोर क्षणे काचावरे दैत्यभार.
हे देखोनी नरकासुर चंडबळेसी धाविनला. जैसे प्रजनवृष्टी निरंतर तैसे बाण वर्षे अरवी पुत्र. यादव त्रासिले थोर मार अनुमार तयाचा. ऐसे देखोनी श्रीरंगे शार्ग चढविले अति वेगे. सुपर्ण वहने भक्त हो भंगे बाण हाती घेतला. तो सत्यभामा म्हणे ते अवसरी मजपासी धनुष्या घ्या पुतना धनुष्य द्या पुतनारी. मी युद्ध करीन क्षण भरी नरकासुरासी आजी पै. मग सत्यभामेच्या हाती धनुष्य देता झाला द्वारकाधीश. तुनीर पाठीसी बांधिता आवेश चढला तेव्हा सती ते. आकर्ण ओढी ओढून सोडी बाणान पाठी बाण. वीर आश्चर्य करीती पूर्ण म्हणती नवल वर्तले. कोण्या वीराची पत्नी युद्ध करी समरांगणी. परिवीरांसी खोंची बाणी वर्मे लक्षुनी सवेग. नेने कधी बाहेरील समीर उभी रणांगणी धरुणी धीर. जिचे बोलणे अति सुकुमार हांके अंबर गाजवितसे. सोडी शरापाटी शर आचर करी भूमिपुत्र. म्हणे स्त्रियेवरी मी शस्त्र महावीर कैसा धरू. मग रथ पदे लोटिला सत्वर हरी म्हणे मोठा रणधीर. युद्धासी स्त्री केली समर लाजन मात्र तुझ नाही. स्त्री समवेत तुझ गोवळा भस्म करीन ए वेळा. म्हणून अग्नि अस्त्र मद जपला बाण सोडिला तैसाची. ऐसे देखोनी ऋषिकेशी सत्यभामे ते घाली पाठीसी. धनुष्य ओढोनी वेगेसी प्रजन्यास्त्र सोडिले. अग्निसी ग्रासोनी प्रजन्ये शीतळ केली सकळ सैन्ये. देश सत्संगती योगाचे मोह ब्रह्म वितरती. चंडधारा मेघ वर्षत तेने नरकासुरासी चमू वाहत. मग नरकासुरे वातास्त्र त्वरित प्रेरिता मेघ वितळला. वात वाढला प्रबळ तेने उडो पाहे यादव दळ. हे देखोनी तमाल नीळ पर्वतास्त्र योजिले. तेने कोंडिला सकळ वात पर्वत भौमसेनावरी पडत. सवेची वज्रास्त्र नरक जपत तेने पर्वत पिष्ट केले. ऐसे देखोनी वैकुंठपाळ म्हणे का आता लावावा वेळ. सकळ शस्त्रांचा रप तात्काळ सुदर्शन हाती घेतले. जैसे उगवले सहस्र मार्तंड तैसे लखलखिले ब्रह्मांड. निमिषण लागता प्रचंड यादवराये सोडिले. नरकासुराचे शिर छेदिले न लागता क्षण मात्र. मागोती परतो निसत्वर हरि हस्तकी वसिनले. आश्विन मास वद्य चतुर्दशी 3 प्रहर झालिया निशी. चंद्रोदयी नरकासुरासी मुक्ती देधले श्रीरंगे. हरीने नरकासुरासी दिधला वर. ये समयी मंगल स्नान न करी जो नर. तो परम दरेंद्री दुराचार जन्मवरी जाणिजे. असो नरकासुराचे नगर त्या नाम प्राग्ज्योतिषपूर. त्या माझी प्रवेशला श्रीकरधर तव अपूर्व देखिले. तेजा गळा मणिपूर पर्वत त्यावरी मंदिरे रत्न खचित. त्यात 16 सहस्र 100 गोपी सुंदर देखिल्या. परम सुंदर लावण्य कहाणी तीही दृष्टी देखिला चक्रपाणी. म्हणती कोटी काम यावरुनी वाळून टाकावे. ऐसा जरी आम्हासी होईल वर तरी मग पुण्यासी नाही पार. द्वारकानाथ हा यादवेंद्र आजी दृष्टी देखिला. समीप देखिला श्रीराब्धिजावर. गोपी सद्गत झाल्या समग्र करीती हरिसी नमस्कार. आमचा उद्धार करी आता आम्ही अपरिणिता कर्णकुमारी. आमचा बंध मुक्त करी आम्ही षोडश सहस्र नारी. कंसात का तुझची वरू. मग कृपाळू यदुवीर तयांसी दिधला नाभिकर. म्हणे तुमचा मनोभाव समग्र पूर्वी न चिंता न कीजे. 16 सहस्र 100 आणवी श्रीकृष्ण दिव्यरथ. गोपिका बैसवोनी समस्त द्वारके लागी पाठविल्या. सवे दिधले समस्त सैन्य अक्रूर उद्धव रेवती रमण. जय वाद्ये वाजवून द्वारका पंथे परतले. वाटे जाता गोपी भाविती आम्हासी वर जोडला श्रीपती. नरकासुराने उपकार निश्चिती आम्हावरी भू केले. तो केवळ आमुचा पिता तेने दाखविले वैकुंठनाथा. असो यावरी कमलोद्भव जनिता काय करिता झाला. प्राग्ज्योतिषपुरी हरी जा राहिला.
तो नरकासुरासी स्त्री ते वेळा पुत्र हाती घेऊन तमाल निळा शरण येती झाली. मुकुट कुंडले ते वेळी हरिपुढे आणून ठेविली. म्हणती आम्ही शरण वनमाळी कृपा करी दीनबंधू. तो नरकपुत्र भगदत्त हयशी नमस्कार घालित. कृपेने द्रवला रमानाथ छत्र धरवी तयावरी. तयासी राज्यीत स्थापून मुकुट कुंडले घेऊन सत्यभामे सहित जगन्मोहन द्विजेंद्रावरी आरूढला. क्षण न लागता इंद्रपदासी आला श्रीर सिंधू विलासी. मुकुट कुंडले सहस्रनेत्रासी देऊनिया तोषविले. मग नाना रत्ने अलंकारी इंद्रे पूजिला मधु कैटभारी. आज्ञा घेऊन ते अवसरी द्वारकेसी हरी निघाला. तो इंद्राचे नंदनवन परम सुरेख शोभायमान. तेत पारिजातक दिव्य रत्न दृष्टी देखिले श्रीकृष्णे. कमळपत्राक्षे ते वेळा वृक्ष समूळ उपटिला. गरुडावरी पुढे घेतला तो कोल्हाळ केला वनरक्षकी. वनरक्षक सांगती इंद्राते की वृक्ष नेला द्वारकानाथे. आखंडल ऐकता क्रोधे भूते युद्धा लागी धाविनला. परम अज्ञाने वेशिला इंद्र नेनवेची हरिप्रताप अपार. म्हणे उभा रे उभा तू तस्कर वृक्ष नेसी चोरून या. ऐकोनी मुरडला श्रीरंग शार्ग चढविले सवेग. तव वाचस्पती म्हणे श्रीपती अभंग यासी युद्धान पुससी तू. हा पुराण पुरुष नारायण क्षणांत ब्रह्मांड टाकील जाळून. इंद्र पाहे विचारून नमस्कार घातला. इंद्र गेला परतून द्वारकेसी आला नारायण. सत्यभामेच्या द्वारी नेऊन पारिजातक लाविला. मनी बापाचा आंदन घरी पारिजातक वृक्षद्वारी. त्या गर्वे सत्राजित कुमारी न मानीच कोणासी. असो ऐसा करुणी पुरुषार्थ हरी रुक्मिणीच्या ग्रहा येत. षोडशोपचारे पूजा करीत परम पुरुषाची प्रीतीने. रुक्मिणी म्हणे श्रीहरी पारिजातक लाविल्या तिचे द्वारी. एक पुष्प आम्हावरी आणूनिया दिधले. कृष्ण म्हणे वृक्ष कासया निश्चित तुझे द्वारी पुष्पे अपरिमित. स्वर्गीहून अकस्मात अंगणात पडतील. ऐसा वर देऊनी मग काय करे मोक्षदानी. 16 सहस्र मंदिरे ते क्षणी उभविले हेममये. त्या मंदिराची रचना पाहुनी तटस्थ होती सुधा पाने. विश्वकर्मा सो करे करुणी निर्मित हरी आज्ञेने. नारी 16 सहस्र 100 सुलग्न पाहुनी कमलोद्भूतात. एकेची घटिकेत तितक्याचे वर्तित कर्तव्य अद्भुत हरीचे. 16 सहस्र 100 नारी तितुके रूपे धरी कंसारी. 16 सहस्र मंदिरी मंडप दिवे उभविले. 16 सहस्रा घरी भिन्न भिन्न वसुदेव देवकी सुंदरी. बळीभद्र उग्रसेन सुभद्रा नारी सर्वा घरी राखिल्या. सकळ यादवांचे भार ऋषीच्या माद्या समग्र. रुक्मिणीची रूपे अपार सर्वा घरी राखी सारिखी. इतकी रूपे आपण नटला पुतना प्राणहरण. पूर्णावतार श्रीकृष्ण अति अद्भुत लीला त्याची. वैकुंठीची अवघी संपत्ती आणविली द्वारके प्रती. शंखचक्रादी आयुधे हाती श्रीवत्सलांछन दाविले. वैकुंठीचे दिव्य रथ द्वारकेस आणवी कृष्णनाथ. संपूर्ण कर जोडून तिष्ठत कर्तव्य अद्भुत हरीचे. सनक सनंदन सनत कुमार नारद विरींची रुद्र शचीवर. द्वारकेसी येती वारंवार हरिदर्शन घ्यावया. वरकड हरीचे अंशावतार पृथ्वीवरी दाविले चरित्र. वैकुंठपती इंदिरावर तैसाचे असे संचला. कृष्णावतारी आपण स्वयं अवतरला आदी नारायण. वैकुंठीची कपाटे देऊन राहिला जाण द्वारके. इंद्रादी देवांची गाराने द्वारकेसी येती क्षणक्षणी. या लागी पूर्णावतार चक्रपाणी भक्तजनी जाणीजे. म्हणून 16 सहस्र घरी तितुकी रूपे हरीच धरी. 16 सहस्र नारी एकाची लग्नीवर येल्या. रत्न जडित बोहळी सर्वा घरी घातली. हळदी उठणे वनमाळी सर्वा घरी खेळत. उग्रसेन उद्धव अक्रूर घरोघरी सारखीच समग्र.
भांडारे फोडून या पार द्रव्य याचका वाटिती. ऐसा 4 दिवस 16 पूर्ण वर्णिता भागे सहस्रवदन. सकळ देव येऊन कामे करीती घरोघरी. इंद्र आणि यम निरुंती रसनायक समीर धनपती. सत्यलोकवासी अपर्णापती घरोघरी सारखेची. सर्व याचकांसी देकार घरोघरी देत कुबेर. सकळ वराडिया नीर रसनायक पूर्वीतसे. सभेवरी मलयांद्रीचा सुवास घेऊन येत प्राणाधीश. जात वेद धरुणी हर्ष पाक निष्पत्ती स्वयं करी. असो यावरी सर्वासदनी राबता ती सुधारस पाणी. अष्टनायिका घेऊन सर्वा घरी नृत्य करीती. ऐशे 4 दिवस संपादून अवख्यांसी दिधली पाठवणी. अलंकार वस्त्राभरणी 4 वर्ण तो शिविले. अहो त्या 16 सहस्र वेदश्रुती. निर्गुणाची नवर्नवे कीर्ती. म्हणून आल्या द्वारके प्रती हरिरूपी जरावया. की हरिकल्प वृक्षावरी देखा 16 सहस्र चढिल्या कनक लतिका. सर्वही सुफळ सुखदायका वैकुंठ नायका भोगिती. श्रीकृष्ण मेघ सावळा 16 सहस्र तळपती चपळा. द्वाहकत्व सांडोनी सकळा हररूपी जडल्या हो. की 16 सहस्र राजहंसी हरिपदी मुक्तता हे मुक्त राशी. मिळाल्या सकळ भोगू द्वारकेसी तपे बहुत आचरुनिया. सर्वा घरी समसमान एकच असे जगज्जीवन. परिमुख स्वरूप रुक्मिणी वांचून सहसा नसे कोठेही. एक पत्नी व्रता श्रीकृष्ण रुक्मिणी वेगळा नव्हे एक क्षण. इच्छा रूपे धरून 16 सहस्र घरी वसे. हा हरिविजय ग्रंथ परम सुंदर मलय पर्वत. तेथीचा समीर सुवास अद्भुत निज भक्त सेवित. ब्रह्मानंदा पंढरीनाथा श्रीधर वरदा परम समर्था. निज भक्ताची या मनोरथा तुझ विन पूर्विता कोण असे. इति श्री हरिविजय ग्रंथ संमंत हरिवंश भागवत. सदा परिसोत प्रेमळ भक्त षड्विशंतीत मोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवन्तु. श्रीरस्तु.